सातारा जिल्ह्यातील मान तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रभर ओळखला जातो. पण याच दुष्काळी तालुक्यात विविध क्षेत्रातील लोक वेगवेगळ्या क्षेत्रात चमकलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. खरं तर मान तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक झालेली पाहावयास मिळालेले आहेत. पण कुलगुरू हे पद फार दुर्मिळ लोकांना मिळालेलं आहे. त्यापैकी एक कुलगुरू पद मिळालेलं आहे ते म्हणजे डॉक्टर एस कदम. ते दानेवाडीचे गावचे सुपुत्र आहेत. आणि त्यानंतर दुसरं जे कुलगुरू पद आहे ते आपल्या दिवडी गावचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश महानवर साहेब यांना मिळालेला आहे. खरं तर त्यांचा हा जीवनातील प्रवास फार संघर्षमय आहे. आणि दिवडी ते सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू हा प्रवास कसा केला या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. साहेब, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. नमस्कार. मी सुरुवातीलाच आपल्या राज्याचे राज्यपाल बाईसाहेब यांचे आभार मानेन की त्यांनी मला सोलापूर विद्यापीठाचा कार्यभार दिला आणि मला तिथे काम करण्याची संधी दिली. तसं पाहिलं तर मान तालुका हा आवर्षण प्रवण प्रदेश आहे आणि तसाच पद्धतीचा सोलापूर जिल्हा हा आवर्षण प्रवण प्रदेश आहे. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी ज्यावेळी एका ठिकाणी जन्मला आणि दुसऱ्या ठिकाणी काम करण्यासाठी जाताना भौगोलिक परिस्थिती सारखी आहे याची ही मला सुरुवातीला जाणीव झाली. आणि त्यामुळं माझ्या प्रदेशात जे प्रॉब्लेम आहेत त्याच पद्धतीचे प्रॉब्लेम मी जिथे काम करणार आहे त्या क्षेत्रामध्ये याची मला पूर्ण जाणीव आहे. मी दहिवडी या गावातून माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. दहिवडी कॉलेज हे तालुक्याचं ठिकाण, तिथे मी माझं कॉलेज शिक्षण संपवलं आणि त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये UDCT युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इथे विद्यार्थी म्हणून 1988ला मी जॉईन झालो. आणि तिथंच मला माझ्या कार्याची सुरुवात करायला मिळाली, कर्मभूमी ठरली. आणि आत्ता जी ICT म्हणून अगदी जागतिक पातळीवर नावलौकिकाला असलेली संस्था, त्याच्यामध्ये मी 32 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर मी दूरमुक्त अध्ययन संस्थेमध्ये संचालक म्हणून गेले 3 वर्ष कार्यरत होतो. आणि याच्यानंतर मला आता आपल्या राज्यपालांनी सोलापूर विद्यापीठसारख्या ज्या विद्यापीठाला धनगर समाजाचे फार मोठे जे नेतृत्व होतं त्यांच्या नावाने ती विद्यापीठ स्थापन झालं, ते म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. आणि मी त्या समाजातून आल्यामुळं मला हा फार मोठा अभिमान मिळाला असं मला नेहमी वाटतं. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावानं असलेल्या विद्यापीठामध्ये माझ्यासारख्या मान तालुक्यातून आलेल्या व्यक्तीला काम करायला मिळावं आणि ती उच्च पदावर काम करायला याच्यापेक्षा सौभाग्य कुठलं नाही. सोलापूर जिल्हा आणि मान तालुका ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, तसेच गरिबीची परिस्थिती जवळजवळ सारखी आहे. त्यामुळं अशा ठिकाणी काम करण्यासाठी मला खूप वाव मिळेल. आणि कौशल्य विकास, तिथल्या समाजाचा विकास हा विद्यापीठामार्फत मला कसा करता येईल याचा माझा नेहमी प्रयत्न असेल. आणि सर्वांना समावेशक अशा पद्धतीनं विद्यापीठामध्ये मी काम करेन एवढीच मी सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. साहेब, तुमचा जीवन प्रवास तुम्ही सांगितलेला आहे मानदेश भूषणला. तर आता तुमचा जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ शकता शैक्षणिकच्या संदर्भात? मी या माझ्या तरुण मित्रांना एवढंच सांगेन की परिस्थिती फार बिकट आहे म्हणून शिक्षण थांबवू नका. परिस्थिती कधीही शिक्षण थांबवत नाहीत, हे मला चांगला त्याचा अनुभव आहे. मी अशा भागातून जिथे आम्हाला रोज अगदी 2 रुपयासाठी शेतमजूर म्हणून काम करावं लागायचं, पण तरी आम्हाला शिक्षण करता आलं. यामध्ये बऱ्याच घटकांचा समावेश आहे जे तुम्हाला नेहमी पदोपदी सपोर्ट करतात. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, प्रतिकूल परिस्थितीतून आल्यानंतरच तुम्ही फार मोठं काहीतरी करू शकता हे निश्चित आहे. जर सुरुवातीपासूनच तुमच्या थाळीमध्ये सगळ्या गोष्टी असतील, त्या थाळीमध्ये अजून काहीतरी टाकण्याचा आपण प्रयत्न कधीही करत नाहीत. आणि त्यामुळं थोडीफार प्रतिकूल परिस्थिती असतानाच आपण बऱ्याच काही गोष्टी करतो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणापासून लांब जाऊ नका आणि शिक्षण घ्या. शिक्षण हे शेवटी आधारस्तंभ आहे तुमच्या आयुष्यासाठी. धन्यवाद. आता जे शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत ते कोणत्या प्रकारचे बदल आहेत? आत्ता जे भारतामध्ये NEP 2020 म्हणजे 2020चं जे नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राबवत आहे, त्यामध्ये फार मोठी फ्लेक्सिबिलिटी आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो कन्सिडर केलेला पार्ट आहे तो आहे कौशल्य विकास. त्याच्यामध्ये तुमचं कन्व्हेन्शनल एज्युकेशन आणि कौशल्य ह्या दोन्हीचा मिलाप केल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला फक्त एक पुस्तकी ज्ञान आहे परंतु कौशल्य नाही असं कधी होणार नाही. त्यामुळे आता इथून पुढं जे काही शिक्षण आहे ते कौशल्य आधारित असणार. त्यामुळे तुमच्या हाताला नेहमी काम मिळणार आणि त्याच्यामुळे तुम्ही जेवढं त्यामध्ये पुढे जाल तेवढी तुमची प्रगती होत राहील. आत्ताच आपल्या मानदेश भूषणला
साहेबांनी त्यांचा जीवन प्रवास सांगितलेला आहे. विद्यार्थ्यांना सल्लाही दिलेला आहे जीवनात काय करावं आणि विशेष म्हणजे त्यांनी एक अधोरेखित केलेलं आहे की कौशल्यपूर्ण शिक्षण आता मुलांनी घ्यावं, कारण तेच जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. साहेब धन्यवाद मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण आणि तमाम मानदेश जनतेच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.